पंचकर्म. आयुर्वेदामध्ये पंचकर्म उपचार पद्धती अत्यंत महत्वाची मानली जाते. पंचकर्म उपचार पद्धतीमध्ये आपल्या शरीरातील दोष, विषद्रव्य आणि असंतुलन दूर करून आपले मन आणि शरीर यांना पुनर्स्वास्थ्य निर्माण केले जाते. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावरती आधारित ही पंचकर्म उपचार पद्धती आहे. पंचकर्माचा अर्थ. पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे क्रिया. शरीर शुद्धीसाठी आपल्या शरीरावरती 5 प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात, म्हणजे 5 प्रकारच्या उपचार पद्धती केल्या जातात. त्यालाच पंचकर्म असे म्हणतात. आपल्या शरीरामधील 3 दोष, वात, पित्त आणि कफ यांचे आपल्या शरीरामध्ये संतुलन करण्यासाठी प्रामुख्याने हे पंचकर्म उपचार पद्धती केली जाते. पंचकर्म उपचार पद्धतीतील 5 जी कर्म आहेत त्यांची नावं कोणती? तर त्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण अशी ही 5 प्रक्रियांची नावं आहेत. या 5ही उपचार पद्धतींनाच पंचकर्म उपचार पद्धती असे म्हणतात. वमन. कफदोषाच्या शुद्धीसाठी औषधांच्या सहाय्याने उलटी करून दोष बाहेर काढले जातात. या प्रक्रियेला वमन प्रक्रिया असे म्हणतात. विरेचन. पित्तदोषाच्या शुद्धीसाठी औषधांच्या सहाय्याने जुलाब करवून घेतले जातात. त्यालाच विरेचन प्रक्रिया म्हणतात. बस्ती. वातदोषावरती नियंत्रण ठेवण्यासाठी औषधी काढे आणि तेल गुदमार्गातून आत सोडले जातात. नस्य. नाकावाटे औषधी तेल किंवा चूर्ण हे आतमध्ये सोडले जातात, जेणेकरून कफदोष नियंत्रणात राहावा आणि डोकं म्हणजेच मस्तिष्क तसेच मान यांच्यामधील दोष कमी व्हावे. रक्तमोक्षण. रक्तदोष कमी करण्यासाठी शरीरातून दूषित रक्त काढून त्वचारोग बरे केले जातात. पंचकर्मातली ही 5 कर्म आहेत. ही 5ही कर्म करणं जसं गरजेचं आहे, तसंच पंचकर्माचे पूर्वकर्म आणि पश्चात करणेही तसेच महत्वाचे आहे. पूर्वकर्म म्हणजे पंचकर्म करण्यापूर्वी स्नेहन आणि स्वेदन केले जाते. स्नेहन म्हणजे तेलाने अभ्यंग आणि स्वेदन म्हणजे पूर्ण शरीराला वाफ दिली जाते. तसेच पंचकर्म झाल्यानंतर पश्चात्कर्म म्हणून आहार विहार आणि औषधोपचार तसेच पंचकर्मादरम्यान केले जाणारे पथ्यपालन याचा समावेश होतो. पूर्वकर्म आणि पश्चात्कर्म पंचकर्मासोबत केल्यानेच आपल्याला पूर्णपणे दोष बाहेर काढायला मदत होते. पंचकर्म उपचार पद्धतीचे फायदे भरपूर आहेत. आपल्याला नवसंजीवनी मिळते. पंचकर्मामुळे शरीरातले विषद्रव्य म्हणजे टॉक्झिन्स बाहेर पडतात. त्याच्यामुळे आपली पचनशक्ती नक्कीच सुधारते. हार्मोन्स बॅलन्स होतात. आपल्याला थकवा, तणाव खूप कमी होऊन जातो. विषद्रव्य बाहेर पडल्यामुळे आपले शरीर हे प्रॉपर मेटाबॉलिझम होऊन आपली 3ही दोष संतुलित होतात. तसेच वातदोष, पित्तदोष आणि कफदोष यांना निगडीत जे जे आजार आहेत त्या सगळ्यांना आपल्याला भरपूर फायदा मिळतो. तसेच दीर्घकालीन आजारांमध्ये पंचकर्म उपचार पद्धती अतिशय महत्वाची ठरते. पंचकर्म उपचार पद्धती ही जरी ऐकून साधी वाटत असली तरी सुद्धा ती योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केली पाहिजे. तरच आपल्याला दीर्घकालीन निरोगी आरोग्य मिळू शकते.